नमस्कार. ध्यान, स्वविकास आणि व्यवस्थापन या ऑडिओ पुस्तकात आपले स्वागत आहे. चॅप्टर क्रमांक 8, ध्यान एक शास्त्र. मागील प्रकरणात उल्लेखिल्याप्रमाणे भारत आपल्या अनेक मौल्यवान अशा सांस्कृतिक ठेव्याला विसरला असला तरी पाश्चात्य जगतात आजही आपल्या या खजिन्याची पारख असलेले रत्नपारखी आहेत. आणि म्हणूनच इथे उगम पावलेल्या योगशास्त्रात आणि त्यातील ध्यानशास्त्रात देखील अत्याधुनिक संशोधन हे अमेरिका आणि इतर देशात होत आहे. हार्वर्ड विद्यापीठ हे जगातील अत्यंत प्रगत आणि मान्यताप्राप्त विद्यापीठ मानले जाते. आज ध्यानशास्त्रात देखील याच विद्यापीठाने पुढाकार घेऊन हार्वर्ड मेडिकल फाउंडेशन या संस्थेच्या आधिपत्याखाली जगातील सर्वात प्रगत असे संशोधन ध्यान या विषयावर होत आहे. आणि सांगण्यास आनंद वाटतो की माझ्या संशोधनातून मी मांडलेल्या खूपशा निष्कर्षांना या संशोधनातून पुरावा मिळतो आहे. माइंड अँड लाईफ इन्स्टिट्यूट ही संस्था हार्वर्ड विद्यापीठाने पुढाकार घेऊन स्थापना केलेली एक जगप्रसिद्ध संस्था आहे. या संस्थेने जवळजवळ 10 वर्षापूर्वी ध्यान या विषयावर शास्त्रशुद्ध संशोधन करण्यास सुरुवात केली. याकरता त्यांना दलाई लामा या बुद्ध धर्मगुरूंची मदत झाली. बुद्ध भिक्षूंवर ते ध्यान करीत असताना त्यांच्या मेंदूत होणाऱ्या परिणामावर आणि बदलांवर प्रयोगशाळेत अत्याधुनिक ब्रेन स्कॅन इत्यादी टेक्निक्स वापरून बरेचसे प्रयोग केले गेले व जात आहेत. यातून निघालेले निष्कर्ष खरोखरीच अद्भुतच म्हणावे इतके स्तिमित करणारे आहेत. या प्रकरणात सर्वच माहिती देणे शक्य नाही, पण सामान्य माणसाला कळावे या उद्देशाने त्यातील काही निष्कर्ष खाली देत आहे. ज्यांना अधिक रस असेल त्यांनी या संस्थेच्या संकेतस्थळाला भेट देऊन पूर्ण माहिती जरूर घ्यावी. सगळ्यात स्तिमित करणारी माहिती म्हणजे ध्यानाच्या केवळ 15 मिनिटे केलेल्या कृतीने देखील मानवी मेंदूत बरेचसे बदल दिसून येतात. यात मुख्य म्हणजे इतर वेळी कधीही जागृत न होणारी केंद्रे जागृत होतात. ही केंद्रे मनात दया, क्षमा, शांती, प्रेम इत्यादी भावना निर्माण करतात. उगीच नाही बुद्धाने केवळ ध्यानातून अंतिम मुक्ती आणि ज्ञानप्राप्ती केली. ध्यानामुळे मनुष्याच्या एकंदरीतच विचार पद्धतीवर परिणाम होऊन तिच्यात कल्पना करता येणार नाही इतके बदल घडू शकतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व बदल चांगल्यासाठी आणि सकारात्मक असेच असतात. याला त्यांनी ब्रेन रिवायरिंग असे नाव दिलेले आहे. आणि जर ध्यान करण्याची ही कृती सतत आणि बऱ्याच काळाकरता केली तर हे बदल कायमचे आणि शाश्वत असे असतात. मेंदूत 4 प्रकारच्या लहरी निर्माण होत असतात. त्या म्हणजे अल्फा, ज्यात मुख्यत्वे स्वप्न स्थिती असते, बीटा, ज्यात बाह्य परिस्थिती आणि जागृत स्थिती असते, थीटा, ज्यात अत्यंत शांत व अंतर्सृजनशील स्थिती असते, डेल्टा, जी सर्वात खोल, विचारी, जाणीवरहित तरी अत्यंत सृजनशील अशी स्थिती असते. काम करताना व जगात बाहेर वावरताना बीटा वेव्ह स्थितीत आपण असतो, जी मेंदूत जास्तीत जास्त घडामोडीची स्थिती होय. ध्यानात इतर स्थितीत जाणे शक्य होते व सगळ्यात शांत आणि सुखकर अशी, जी फक्त अत्यंत गाढ झोपेतच असते, डेल्टा स्थिती देखील शक्य असते. अल्फा स्थितीतील ध्यानातून मनाला शांतता व समाधान मिळू शकते. आपल्याकडे समाधी अवस्था ही सर्वात शांत अशी अवस्था मानली आहे व ती फक्त ध्यानातून साध्य होऊ शकते असे योगशास्त्र सांगते. हे सगळे लिहिण्याचा उद्देश हा की फक्त ध्यान केल्यानेच या स्थितीची जाणीव होऊ शकते व प्रयत्नाने आणि सातत्याने सृजनशीलता, प्रेम, अनुकंपा इत्यादी चांगल्या भावना व सकारात्मक विचार आपण मनात निर्माण करू शकतो. कॅथरीन केर
या मार्टिनोस सेंटर फॉर बायोमेडिकल इमेजिंग आणि ओशर रिसर्च सेंटर येथे संशोधक आहेत. त्यांच्या संशोधनामध्ये त्यांना आढळून आले की ध्यान करणाऱ्या लोकांमध्ये विचारशक्ती आणि कोणत्याही विषयावर बाहेरील अडथळे टाळून विचार केंद्रित करण्याची शक्ती ध्यान न करणाऱ्या लोकांपेक्षा खूपच अधिक असते आणि त्यामुळे त्यांची आकलन शक्तीसुद्धा अधिक असते. ध्यान केल्याने मेंदूतील काही स्राव जे माणसाला आनंदी आणि समाधानी वृत्ती देतात, जसे सेरोटोनिन, कॅटेकोलमिन, डोपामाइन इत्यादी, या स्रावांचे द्रावण वाढून त्यामुळे माणसाची आकलन शक्ती, आनंदी वृत्ती, समाधान या सकारात्मक भावना वाढून तो अधिक ऊर्जेने काम करू लागतो. माइंड अँड लाईफ या संस्थेतर्फे करण्यात आलेल्या संशोधनात ध्यानाचा उपयोग कर्करोग, डिप्रेशन, हायपरटेन्शन आणि इतर अनेक रोगांमध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याकरता होऊ शकतो असे आढळून आले. ही यादी खरे पाहता अक्षरशः न संपणारी आहे. म्हणून ज्यांना अधिक कुतूहल आहे त्यांनी या संस्थेची वेबसाईट इंटरनेटवर लॉग करून त्यात दिलेली माहिती जरूर वाचावी. अत्यंत विनम्र आणि विनयशील भावाने मी येथे नमूद करू इच्छितो की कित्येक वर्षापूर्वी मला वाटलेल्या कुतूहलामुळे मी या विषयावर केवळ ध्यान करीत असणाऱ्या व्यवस्थापक आणि इतर व्यावसायिकांनी दिलेल्या प्रतिसादावर व स्वतःच्या अनुभूतीवर विश्वास ठेवून जे निष्कर्ष माझ्या संशोधनातून काढले ते सर्व आज विज्ञान आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांच्या चमत्कारामुळे अक्षरशः सत्य ठरत आहेत. या सर्व कार्यात मला माझ्या सद्गुरूंचे, माझ्या गाईडचे आणि सर्व प्रतिसाद देणाऱ्या व्यावसायिक बंधूंचे भरभक्कम असे पाठबळ आणि विश्वास मिळाल्यामुळेच हे शक्य झाल्याचे मी अत्यंत नम्रतेने नमूद करू इच्छितो व त्यांचे आभार मानू इच्छितो. माझ्याकडून या विषयात काही कार्य व्हावे अशी माझ्या सद्गुरू आणि परमेश्वराची इच्छा असावी असेच मला वाटते आणि त्याकरता त्यांनी मला निवडले. याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. माझ्या या पुस्तकातील जे काही चांगले असेल ते केवळ त्यांची कृपा आहे व जे नसेल ती माझी कमतरता आहे असे जाणावे. इथे शेवटचा चॅप्टर 8 संपतो आणि पुस्तकाची पण समाप्ती होते. यानंतर आपण परिशिष्ट परिशिष्ट ब आणि परिशिष्ट क बघणार आहोत. परिशिष्ट अ, ध्यानातून स्वविकासाची काही उदाहरणे. खाली दिलेली उदाहरणे माझ्या संशोधनातून घेतली आहेत. या सुधारणा व्यवस्थापकांनी स्वतः नोंदवलेल्या आहेत. 1. केस स्टडी क्रमांक 1, पद्धती आर्ट ऑफ लिव्हिंग. व्यवसाय नोकरी. हुद्दा सीनियर अकाउंट्स ऑफिसर, सेंट्रल गव्हर्नमेंट. कौशल्यात सुधारणा. स्वव्यवस्थापन 35%, मनुष्यबळ व्यवस्थापन 60%, व्यवसाय व्यवस्थापन 50%. म्हणजेच सेल्फ डेव्हलपमेंट आणि मॅनेजमेंट 35% सुधारणा. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि डेव्हलपमेंट 60% सुधारणा आणि बिझनेस मॅनेजमेंट 50% सुधारणा. योग आणि ध्यानाचे सर्वांना प्रशिक्षण द्यावे असे आवर्जून नमूद केलेले आहे. केस स्टडी क्रमांक 2, पद्धती गुरुतत्वयोग. व्यवसाय नोकरी बिल्डिंग इंडस्ट्रीमधली. हुद्दा टेक्निकल डायरेक्टर.
कौशल्यात सुधारणा, स्वव्यवस्थापन किंवा सेल्फ मॅनेजमेंट 35%, मनुष्यबळ व्यवस्थापन किंवा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट 32% आणि बिझनेस मॅनेजमेंट किंवा व्यवसाय व्यवस्थापन 36%. ध्यानाचे सर्व स्तरांवर प्रशिक्षण द्यावे असे आवर्जून नमूद केलेले आहे. केस स्टडी क्रमांक 3. पद्धती इस्कॉन. व्यवसाय नोकरी इंजिनिअरिंग कंपनी. हुद्दा सीनियर टेक्निकल व्यवस्थापक. कौशल्यात सुधारणा, स्वव्यवस्थापन किंवा सेल्फ मॅनेजमेंट 40%, मनुष्यबळ व्यवस्थापन किंवा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट 30%, व्यवसाय व्यवस्थापन किंवा बिझनेस मॅनेजमेंट 42%. केस स्टडी क्रमांक 4. पद्धती सहज मार्ग किंवा हार्टफुलनेस. व्यवसाय नोकरी ॲग्रो इंडस्ट्री कंपनी. हुद्दा CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. कौशल्यात सुधारणा, स्वव्यवस्थापन किंवा सेल्फ मॅनेजमेंट 21%, मनुष्यबळ व्यवस्थापन किंवा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट 28%, बिझनेस मॅनेजमेंट 25%. ध्यानाचे प्रशिक्षण ऑफिसरवरील स्तरांवर जरूर द्यावे असे मत. केस स्टडी क्रमांक 5. पद्धती सहज योग. व्यवसाय धंदा. हुद्दा मालक. कौशल्यात सुधारणा, स्वव्यवस्थापन अथवा सेल्फ मॅनेजमेंट 24%, मनुष्यबळ व्यवस्थापन अथवा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट 27% आणि व्यवसाय व्यवस्थापन अर्थात बिझनेस मॅनेजमेंट 28%. केस स्टडी क्रमांक 6. पद्धती सिद्ध समाधी योग. व्यवसाय नोकरी NGO. हुद्दा वेटरनरी मेडिकल ऑफिसर. कौशल्यात सुधारणा, सेल्फ मॅनेजमेंट किंवा स्वव्यवस्थापन 47%, मनुष्यबळ व्यवस्थापन किंवा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट 38%, व्यवसाय व्यवस्थापन किंवा बिझनेस मॅनेजमेंट 33%. ध्यानाचे प्रशिक्षण आणि तोंडओळख अगदी शाळेपासून सर्वांना द्यावी हे मत. केस स्टडी क्रमांक 7. पद्धती योगोदा. व्यवसाय नोकरी कारखान्यात. हुद्दा सीनियर मॅनेजर. कौशल्यात सुधारणा, स्वव्यवस्थापन किंवा सेल्फ मॅनेजमेंट 29%, मनुष्यबळ व्यवस्थापन किंवा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट 49%, व्यवसाय व्यवस्थापन किंवा बिझनेस मॅनेजमेंट 37%. केस स्टडी क्रमांक 8. पद्धती विपश्यना. व्यवसाय धंदा चार्टर्ड अकाउंटंट. हुद्दा प्रोप्रायटर. कौशल्यात सुधारणा, स्वव्यवस्थापन किंवा सेल्फ मॅनेजमेंट 15%, मनुष्यबळ व्यवस्थापन किंवा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट 15% आणि व्यवसाय व्यवस्थापन किंवा बिझनेस मॅनेजमेंट 15%. सर्व स्तरांवर ध्यानाचे प्रशिक्षण आवर्जून द्यावे असे मत. ही फक्त काही उदाहरणे मी केवळ एक सॅम्पल म्हणून नमूद केलेली आहेत. ज्यांना जास्त इंटरेस्ट असेल त्यांना इतरही बाकीचे जे 200 सॅम्पल्स माझ्याकडे आहेत त्याची माहिती माझ्याकडून मिळू शकेल आणि ती मी अधिक विस्ताराने माझ्याच रिसर्च PhD रिसर्चच्या प्रबंधावरती आधारित जे इंग्लिशमधील पुस्तक आहे इंटिग्रेटेड सेल्फ डेव्हलपमेंट विथ मेडिटेशन याच्यात दिलेली आहे व ते वाचून त्यातील माहिती ज्यांना यामध्ये जास्त रस असेल त्यांनी जरूर मिळवावी अशी एक विनंती. यानंतर परिशिष्ट क आणि परिशिष्ट ब ही मी पुढील ऑडिओ क्लिपमध्ये सविस्तर रीतीने चर्चा करणार आहे.
तेव्हा ह्या चॅप्टरचा आता इथेच समाप्त करूया. धन्यवाद आणि नमस्कार.